इकडे गणेशोत्सव अगदी काही दिवसांवरती आलेला आहे। गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईप्रमाणेच पुण्यात देखील बाजारपेठा सजलेल्या आहेत। आपल्या घरगुती गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते खरेदीसाठी आज मोठ्या संख्येने पुणेकर घराच्या बाहेर पडलेले आहेत। बाजारपेठेमध्ये दिसत आहेत पूजेचं साहित्य, मखर, फुलं आणि सजावटीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी आज पुण्यातल्या बाजारपेठांमध्ये गर्दी केलेली आपल्याला दिसून येते। मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मिकी, पुण्यातला गावातला परिसर अतिशय फुलून गेलेला आहे। तुळशीबाग असेल, लक्ष्मी रोड असेल, सगळीकडे लोकांनी गर्दी केलेली आहे। काय माहोल आहे आजचा पुण्यातला? अगदी अमोल, जर आपण बघितलं तर बाप्पांच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि त्यानिमित्तानेच आपल्या बाप्पांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जय्यत तयारी पाहायला मिळते। आपल्या घरगुती बाप्पांच्या स्वागतासाठी जे साहित्य लागतं सजावटीसाठी ते खरेदी करण्यासाठी आज पुण्यातील बाजारपेठा फुलून गेलेल्या आहेत। प्रचंड अशी तोबा गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आता मी पुण्यातील तुळशीबाग असेल, मंडई परिसरात आहे। जर समोर आपण बघत असाल तर तोबा अशी गर्दी आहे। वाहतूक देखील या ठिकाणी पूर्णपणे एकदम स्लो मूव्हिंग आहे। हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक आपल्या बाप्पांसाठी लागणारं जे मखर असतं, सुंदर साहित्य असतं, पूजेचे साहित्य असतं ते या ठिकाणी घेण्यासाठी आलेले आहेत। फक्त पुण्यातूनच नाही तर पुण्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातून देखील मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येत असतात। आणि मी तुम्हाला दुसऱ्या बाजूला रस्ता दाखवतो। रस्ता जर आपण बघितला, जिथपर्यंत आपली नजर जाईल फक्त वाहनांच्या रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि रस्त्याच्या दुतर्फा लोकांची तोबा गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं समोर मंदिर आहे। या मंदिर परिसरात जरी आपण बघितलं तर फक्त लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकाच्या हातामध्ये या ठिकाणी मखर आहे, वेगवेगळे फुलं आहेत। बाप्पांच्या स्वागतासाठी लागणारं जे साहित्य आहे, आपल्या घरगुती बाप्पांच्या आगमनाची चाहूल सगळ्यांना लागलेली आहे। आणि त्यानिमित्ताने जर आपण बघितलं तर आज पुण्यातील अनेक जे मंडई परिसर आहे, तुळशीबाग आहे व इतर जे छोटे छोटे मंडई आहेत त्या ठिकाणी अशीच गर्दी पाहायला मिळते। आता हा शिवाजी रस्ता मी तुम्हाला दाखवतोय। शिवाजी रस्त्यावर जिथपर्यंत आपली नजर जाईल जवळपास इथून शनिवारवाड्याच्या पुढं अशीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी वाहतूक पोलीस देखील प्रयत्न करतात, मात्र तरी देखील हे ट्रॅफिक कंट्रोल होत नाही। अशी तोबा गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळते। हे सगळे लोक बाप्पांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत, अर्थात दर्शन देखील घेत आहेत आणि त्याचबरोबर जे सुंदर देखावे आता तयार झालेले आहेत मी तुम्हाला समोरचा देखावा दाखवतो। अर्थातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होतात तो देखावा या ठिकाणी पूर्णपणे बनून तयार आहे। आणि जर आपण बघितलं तर हे देखावा बघण्यासाठी, मोबाईलमध्ये टिपण्यासाठी लोकांनी इथं तोबा गर्दी केलेली आहे आणि त्याचबरोबर खरेदी देखील या ठिकाणी करतायत। अमोल, जर आता आपण बघितलं तर रिमझिम पाऊस देखील सुरू झालेला आहे, मात्र लोक कुठं हटायला तयार नाहीत। त्यांच्यामध्ये बाप्पांच्या आगमनासाठी सगळेच जण आतुर आहेत, सर्व भाविक भक्त। आणि हा शेवटचा वीकेंड आहे ज्यामुळे लोकांची आज शनिवार रविवार असेल तर मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे। मिकी, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल, या दृश्यांबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।